नाशिकच्या चांदवड तालुक्यात देखील आज कृषी जे खते बियाणे जे आहे याचा आज कडकडीत बंद करण्यात आला असून आपण मागे बघू शकतो या ठिकाणी चांदवड तालुक्यातील चांदवडला देखील सकाळपासूनच दुकानं जे आहे हे बंद करण्यात आलेले असून या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात येत असून नाशिक डीलर असोसिएशनतर्फे देखील पूर्ण राज्यभरात आज बंदचं आवाहन करण्यात आलं आहे। आपल्याशी काही बोलण्यासाठी कृषी हे आहेत काय सांगाल आज तुम्ही जो बंद ठेवला मापदा म्हणजे महाराष्ट्र राज्याची संघटना आणि नाशिक जिल्हा ॲग्रो डीलर्स असोसिएशन आयोजित या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र बंद रासायनिक खते बी बियाणे कीटकनाशक विक्रेत्यांचा बंद आयोजित केला आहे। त्या बंदामध्ये चांदवड तालुका ॲग्रो डीलर्स असोसिएशनने 100% बंद पाळला आहे आणि हा बंद आज आम्ही सकाळपासून या ठिकाणी सुरू केला आहे। ज्यावेळेस आम्ही शेतकरी राजाची सेवा करतो त्यावेळेस शेतकरी राजाला जे खतं पाहिजे जे बियाणं पाहिजे ते देतो, परंतु काही विशिष्ट कंपन्या त्या रासायनिक खताच्या असतील किंवा बियाण्याच्या असतील त्या कंपन्या मोठ्या प्रमाणात लिंकिंग करतात आणि त्यामुळे शेतकरी राजा अडचणीत आला आहे आणि कृषी विक्रेता पण अडचणीत आला आहे। कारण शेतकरी राजाला जे खतं पाहिजे अनावश्यक खतं पाहिजे लिंकिंग बरोबर देणाऱ्या ज्या गोष्टी आहे त्या नको आहे अशा गोष्टी नाईलाज असतो आमच्या विक्रेत्याकडे येतात आणि त्या आम्हाला शेतकऱ्यांना द्यावा लागतात, परंतु बरेच शेतकरी त्या ठिकाणी घेत नाही। ते असलेले लिंकिंग आमच्या सर्वांच्या गोडाऊनला आज पडलेलं आहे। उदाहरणार्थ युरिया बरोबर तुम्ही नॅनो युरिया घ्या, नॅनो DAP घ्या, 1846 बरोबर नॅनो DAP घ्या, नॅनो युरिया घ्या, ते विकायला घ्यायला अडचण नाही, परंतु शासनानं या नॅनो युरिया असतील नॅनो DAP असतील याची मोठ्या प्रमाणात जाहिरात केली पाहिजे, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे, परंतु कोणत्याही प्रकारे ह्या ठिकाणी हे शासन नॅनो युरिया आणि नॅनो DAPचं या ठिकाणी जाहिरात करत नाही, लोकांना पोहोचत नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आमच्या गोडाऊनला लिंकिंगचं मटेरियल पडलेलं आहे। मग 2-2, 5-5, 10-10, 20-20, 25-25 लाखाचं मटेरियल आमच्या गोडाऊनला पडलेलं आहे। आमचा विक्रेता मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे, म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व विक्रेत्यांनी संपात सहभाग घेतलेला आहे। बियाण्याच्या बाबतीत जरा सांगायचं झालं तर बियाणं आम्ही सीलपॅक घेतो। शासनानं मान्य ज्या कंपन्या आहेत शासनानं मान्यता दिली आहे अशा कंपन्याचे आम्ही बियाणं विकतोय। शासनानं ज्यावेळेस बियाणं सील केलं जातं त्यावेळेस अधिकाऱ्याची सही असते, त्याच्यात टूर फुल सर्टिफाईड बियाणं असतं, ते बियाणं आम्ही पॅकिंगमध्ये घेतो आणि पॅकिंगमध्ये विकतो। त्याच्यात आमचा काही दोष आहे का? अजिबात दोष नसताना पण आम्हाला त्या ठिकाणी दोषी धरलं जातं आणि मोठ्या प्रमाणात आमच्या विक्रेत्यावर कारवाई झाल्या आहे। यावेळेस नाशिक जिल्ह्यामध्ये एकाच दिवसात 27 आमच्या विक्रेते बंधूंवर कारवाई करण्यात आली। काही न छोट्या छोट्या चुकींमुळे या ठिकाणी कारवाई करण्यात आली। माणूस हा असा प्राणी जो काम करतो तो चुकतो। या ठिकाणी काम करत असताना कुणी म्हटलं असतं तर चुका होतच असतात, किरकोळ चुकांना सुद्धा त्या ठिकाणी धरून आमच्या काही विक्रेत्यांचे लायसन 1 महिन्यासाठी सस्पेंड केले। आम्ही तर या ठिकाणी आऊच सांगतो, जर अशा मोठ्या प्रमाणात आम्हाला जर त्रास होत असेल, अशा प्रमाणात आमच्यावर आम्हाला अडचणीत आणत असेल, आम्ही नाशिक जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील विक्रेते हे आमचे असलेले लायसन शासनाकडे सुपूर्द करून देऊ आणि शासनाला विनंती करू की तुम्ही शेतकरी राजाला खते असतील बियाणे असतील पुरवा, अशी यंत्रणा तुम्ही उभी करा आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेती लागणारे औषधं बियाणं खतं पुरवा हीच विनंती करतो। याच्यापेक्षा जर आमचा या ठिकाणी संपात जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू, हेच या ठिकाणी मी सांगतो।